नमस्कार. हाय गाईज. तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. जोरात बोलायचंय, आवाज जोरात येतोय. ट्रॉफिक का झालंय? आज घाटामध्ये पोहोचलो बघा. ट्रॉफिक तर एवढी लागली ना, आता काय सांगा तुम्हाला. आणि आमच्या मागचं जीव तो आहे ना, काय त्याचं नाव, एवढे सुंदर बोलू नका तुम्ही. आणि काय विषय झालाय माहितीये का, सकाळपासून आवरून बसलं ना, आता वाजलेत किती, एक अक्षरशः म्हणजे विचार 10 वाजता फोन केलाय, 10 वाजता फोन केलाय आवरून बस म्हणून, आणि 1 वाजता आले. लाज वाटली पाहिजे. विषय बघा तुम्ही कसला करता. मित्राच्या आणि अति जवळच्या मित्राच्या लग्नाला जायचं, सकाळी रोज उठणं आतमधल्या सकाळी कार्यक्रम होता, ते उरकून कुठल्या कार्यक्रम? कार्यक्रम होता चौपाटीत, तो आम्ही केला सकाळी उरकला. प्रायव्हेट कार्यक्रम असतो, ते असं सांगायचं नसतं चार चौकात. गर्लफ्रेंडला भेटायला गेला असेल तू. नाही तसं नव्हतं, ठीक आहे. तसं असतं सांगितलं असतं राव तुम्हाला. तेवढं ते काय लपवायचे तुमच्यापासून, नाही का नाही. ते सगळं बरोबर आहे, पण आम्ही आता चाललो लग्नाला. आता चाललोय लग्नाला, आता जायचे बघ कुठं निर्याला. आता तुम्हाला तिथे गेल्यावर मस्तपैकी दाखवतो सगळं कसं धिंगाणा आहे, कसा राडा आहे, पोरं सगळे कसे करतात बघा. ऐक ना, तू खोल ना चॅनल, युट्यूब चॅनल खोल तू. तिथे गेल्यावर खरं खोल. त्याच्या आईला आता हे बघा, मध्येच काहीतरी काढलं मित्रांनी बघा, मध्येच म्हणतो लगे हे काढा ते काढा. बरोबर बोलते, लय बडबड करते. काय आता असतील असले एक अहो कसं असतं, मित्रांमध्ये आलं ना उत्सवात येतो, माहितीये का. त्यासाठी मी याला आपल्या चॅनलवर आणलंय, त्यासाठी याचा युट्यूब चॅनल उघडायचं. आता काय सांगा मित्रांनो तुम्हाला, खरं काय हे बाळा उन्हात नको घेऊ, अलीकडे घे जरा, कॅमेरा काळ येते. आणि अशा प्रकारे एवढं मित्र भारी भारी आहेत, काय सांगायचं तुम्हाला. विषय कमी कर किती दंडी आता आणि खास मित्राचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे एवढं सगळे कष्ट घ्यायला लागतात. कष्ट करावं लागतं, तेव्हा काहीतरी होते. नाहीतर काय असतात काय मित्र असे, आहे का नाही, यांच्यासारखे येत्यात लेट आणि आम्हाला म्हणतात येत नाही. तुम्ही आता आणि आम्ही 10 वाजता येऊन बसलोय चौकात. ओव्हरटेक केला पाहिजे. चौकातली घेतली पाहिजे होती व्हिडिओ. चौकातली घ्यायला पाहिजे. तुम्ही जर सांगितले असते तर आधीच घेतले असते व्हिडिओ. हे बघा घाट. आणि अशा प्रकारे 2 ते 3 गाड्या झोपाठी मग आहेत आमच्या. थांबले तिथे घाटात फोटो बिटो काढायला. अशा प्रकारे खूप आहे ना का, ट्रॉफिक झाले त्यामुळे लफडे झाले. ते बघ कसं वागले. भरपूरपणे असे थांबतात तिथं नाही का, पक्षी वगैरे बघण्यासाठी, बक्षीस बघण्यासाठी, पाखरं बघण्यासाठी. आणि सगळ्यात सुंदर, अति सुंदर म्हणले ती विठ्ठलाची मूर्ती आहे बघा. सासवड घाट संपल्यानंतर वरती आलो ना आपण सासवड रोडला, की तिथं मस्तपैकी सुंदर अशी म्हणजे विठ्ठलाची मूर्ती आहे, बघण्यासारखे. सेल्फी पॉइंट आहे भरपूर असं काय. आणि डोंगर बाग आहे, पूर्ण डोंगर बाग आहे ना. असं ह्या प्रकारे असं धर तू वरती, म्हणजे पूर्ण व्हिडिओ निघल, म्हणजे दिसन आपल्याला चॅनलच्या सगळ्यांना. बघा तुम्हाला व्हिडिओ दिसन, तरी मी फोटो नंतर टाकन त्याच्यावर, नंतर तुम्ही फोटो बघा. नाही फोटो नाही टाकायचं, नाही टाकायचं. दर्शन घ्या, सगळ्यांनी दर्शन घ्या. गेल्यावर दाखवतो तुम्हाला मस्तपैकी जेजुरीत थांबलोय नाश्ता करायला. थोडासा नाश्ता करून झालं की मग पुढच्या वाटचालीस निघू. मित्राचं लग्न आहे, त्यासाठी चाललोय. खूप प्रवास करायचा आहे पुढं आपल्याला, भरपूर काय बघायला भेटणार तुम्हाला, वेगळे वेगळे प्रकार काहीतरी. आज याला त्यासाठी घेतलंय ब्लॉग, मला जास्त बडबड करता येत नाही म्हणून याला घेतलंय. म्हणजे एवढं खूप काय. आपल्यासोबत आज पहिल्या वेळेस बाहेर आलेला आहे. पप्पा सोडत नव्हते तरी सुद्धा आपण त्यांच्या पप्पांना घेऊन आलेलं आहे. पप्पा सोडत नव्हते. थोडंसं सँडविच खाऊन झाले आमचं. त्याची व्हिडिओ नाही काढली, दुसऱ्या ब्लॉगमध्ये काढली, बारक्या मिनी ब्लॉग. परत एकदा आले सँडविच. आलं का त्यांच्या हॉटेल खाय भैया खा. मला सारखं लोकेशन मिळत नाहीये, मला सारखं कार्पेट मिळत नाहीये. कसं खाते? आहे नाही व्यवस्थित आहे ना. नाश्ता आला येऊ. आम्ही काय आता त्यांचं हॉटेल आहे, कोपऱ्यात बसले. आता काय आम्ही लग्नात जेवण करू शकत नाही, नाश्ता तर निब्बर झालाय. अतिशय नाश्ता बिष्टा झालाय. आता निघालोय परत लग्नाला चाललो होतो. नाश्ता करायला थांबलोय, मस्तपैकी थांबलो होतो. झालंय व्यवस्थित, फुल झालंय सगळं. मग आम्ही
गेलं चला. हे जेजुरीचं मंदिर. श्वास सोडलाय का अजून? हा. आणि श्वास सोडलाय का अजून? वातावरण अतिशय चांगलं झालंय. गाडीच काढत नाही. तुम्हाला पुढे दाखवतो मी. हे भारी वातावरण आहे. व्यवस्थित चाललंय. म्हणून म्हटलं तुला फोटो काढून ठेवू. एक नंबर वाट बघू की आला आपल्या टाइम काय. दाखवतो तुम्हाला, थांबा. चिकन चिडणार हे चिडून ना वया राहणार. अरे ते पकवते तुम्हाला. चिक्यात लग्नामध्ये पोहोचलो आता मस्तपैकी. राहुल शेठ गायकवाड. नभे येड आहे बावट आता काढ. हाय गाईज, पुढे बोल. जसं की मी सरपंच खेटेवाडीचा. जास्त हसू नका अटक येईल. जास्त हसलं की अटक येतो. रावल्याला काय म्हणलं मगाशी? रावल्याला काय रावल्याला भूक लागलेली आहे. भूक नाही म्हणला, तू वेगळा म्हणला. यो म्हणला की लग्नाची तयारी झालेली आहे व्यवस्थित. मित्रमंडळी आपले. नवर देवाला निसता आणा, ब्राह्मणाला का आणू म्हणजे झालं. लग्न चालू आहे. अक्षता टाकतो आता जरा. म्हणजे पुढच्या वेळेस आपला नंबर लागेल ना. त्यामुळे जरा करायला लागते आपलं ब्लॉगिंग हे करायला लागते. मित्रमंडळी थांबले सगळे समोर. लग्न झाले व्यवस्थित आता. पंकज मामा भारती युवा नेते पश्चिम महाराष्ट्र. मी कुठे बी फिरवतो, मी बरोबर सरळ करतो नंतर. तुम्ही बघत नाही माझा ब्लॉग. सबस्क्राईब नाही केलंय. झालं आता लग्न. आता निघालोय. सगळे कार्यकर्ते आल्यात. दादाडीचा कार्यकर्ते आमचा. दादादरी नाही, दादादरी. आजच्या ब्लॉगला इथंच एंड करू. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. गुड बाय.